हेच दुःख. आणि त्यामुळे कर्माचा त्याग होत नाही. म्हणून आपण पहिल्या दिवशी बोललो, कर्म सोडलं तर पाप आहे, कर्म सुटलं पाहिजे. सोडावं लागणं वेगळं आहे आणि सुटणं वेगळं आहे. आपसूक सुटलं पाहिजे, आपोआप सुटलं पाहिजे. जमत नाही म्हणून सोडून देणं याच्यात शहाणपणा नाही, त्याच्यातलं स्वारस्य संपलं पाहिजे. त्याच्याकडे बघण्याची, त्यागाची, वैराग्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. म्हणून आचार्यांनी सुद्धा कर्मफल त्यागालाच वैराग्य म्हटलंय. वैराग्य म्हणजे वस्तूचा मोह सोडणं हे वैराग्य नाही. अरे कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे वैराग्य. आपण बघा, आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहामुत्र फलभोग विरागः तदनंतर. आचार्यांनी केलेले चिंतन बघा. आपण सगळं, मला विस्तार करायचा नाही त्याचा, परंतु या संकल्पना आमच्याकडे स्पष्ट असल्या पाहिजेत, आम्हाला या कळल्या पाहिजेत. मग ते कर्म सुटायचं कसं? जसं जसं आम्ही कर्म सोडण्याचा प्रयत्न करतो तसं तसं आम्ही त्या कर्मात गुंतत जातो. तुकोबरायांनी म्हटलंय, सुटायाचा काही करीतो उपाय, तेहे देखे पाय गोवियले. जाळ्यामध्ये अडकलेलं हरिण जसं जसं सुटण्याकरता धडपड करत जातं तसं तसं ते जाळ्यात अधिकाधिक अडकत जातं. तसं कर्माच्या जाळ्यातून सुटण्याकरता आम्ही जसे जसे काहीतरी स्वबुद्धीने विचार करायला लागून प्रयत्न करतो तसे तसे कर्माच्या जाळ्यामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा अडकत जातो. मग ते सुटायचा उपाय काय? त्याला काही आहे का? अरे त्याला कर्मच करायला लागतं. कर्मानं कर्म कसं सोडता येईल? त्याला उत्तर दिलं, त्याला दृष्टांत दिला. रसरीती मरिता राखिला विशो, हे त्याला दिलेलं दृष्टांत आहे, उदाहरण आहे. ते सोडून द्या, लांबवायचं कारण नाही. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. ते चक्र आहे. कर्माच्या बंधनातून सुटण्याकरता ज्ञान लागतं. ज्ञान गुरुकडे गेल्यावर मिळतं. गेल्याबरोबर गुरु ज्ञान देत नाही. मग ते आम्हाला विचारतात, अंतःकरण शुद्ध असेल तर ज्ञान देईल. मग अंतःकरण सध्या शुद्ध नाही, मग त्याच्याकरता काय करू? कर्म कर. कुठून निघालं? कर्मातून निघालं, कर्मापर्यंत येऊन थांबलं. आम्हाला कर्मच करावं लागेल, पण ती कर्म करण्याची एक हातवटी आहे, ती ज्ञानोबराय सांगतात. जोपर्यंत आमच्या कृतीला ज्ञानाची जोड मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यातून सुटत नाही. ज्ञानोबरायांनी केलेली चिंतन आपण या दृष्टीने बघा. आपण काल बोलून आलो, ज्ञानोबराय बोलतात ते, नमाम कर्माणि लिप्पन्ति नमे कर्मफलेश्वर. एकच ओवी आहे ज्ञानोबरायांच्या याच्या खाली, हे मजचे स्तव जाहले परी म्या नाही केले आईसे जेणे जाणीतले. हा मुद्दा आहे, जाणीतले. जाणावं लागतं ते ज्ञान. अंतःकरण शुद्ध करा. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होतो, अशुद्ध अंतःकरणात होत नाही. ज्ञान हे सत्ववृत्ती, सत्वगुणाच्या वृद्धीतून आपल्याला प्राप्त होतं. आमची सात्विकता वाढली पाहिजे तर ज्ञान, नाहीतर ज्ञान नाही. अत उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैल बिंदुरिवांबसी. योग वसिष्ठामध्ये आहे, रामा मी तुला उपदेश करतो, ऐक. अत उक्तम मया, माझ्याकडून मी आता काय सांगणार आहे, ऐक रामा. काय सांगतात? यदि शुद्धे हि चेतसी, जर चित्त शुद्ध असेल तर काय होतं? उपदेशो हि प्रसरती, उपदेश प्रसरित होतो, उपदेश प्रसरण पावतो. कसा? तैल बिंदू इव अंबसी. पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा थेंब टाकल्याबरोबर तो थेंब जसा तवंग रूपाने सगळ्या पाण्यावर ताबडतोब पसरतो, तसं अंतःकरण शुद्ध असेल तर त्याच्यामध्ये टाकलेला विचाराचा थोडासा थेंब सुद्धा आपलं जीवन सगळं व्यापून टाकत असतो. पण याच्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरण करण्याकरता दुसरा मार्ग नाही. त्याच्याकरता कर्माचरण पाहिजे, पण ते कर्म निष्काम पाहिजे. मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. हे ज्ञानोबरायांनी बोलून दाखवलं. विचार करून आलो आपण.
पुन्हा मागे जाऊन तोच विचार आपल्याला सांगणार नाहीये. थोडासा विचार पुढे करा.